नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। आता बातमी समोर येतेय नागराळे येथून। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या अधिकृत उमेदवार सई मनीषा हिरामण गायकवाड यांनी रामानंद नगर पंचायत समिती गण क्रमांक 66 मधून उमेदवारीचा प्रचाराला नागराळे गाव पलूस या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न मी करू। माझ्या गणामध्ये येणाऱ्या सर्व गावांची विकास सर्वांगीण करू, अशी माहिती यावेळी मनीषा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली। यांच्या प्रचारामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून हिरामण मारुती गायकवाड, शिरमा रामचंद्र जाधव, महेश रामचंद्र जाधव, रंजनी रामचंद्र होवाळ, शिवगंगा अनरा जाधव, अशोक दगडू जाधव, अलका सुराम जाधव, संगीता दयानंद जाधव, अमोल जाधव। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट SB9 मराठी पलूस। छत्रपती शिवाजी महाराज, संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, तसेच महामाता जिजाऊ, महामाता सावित्री, महामाता रमाई आणि सर्व शाहू फुले आंबेडकरी चळवळीतले जनक नेते, या सर्वांना माझे कोटी कोटी वंदन। मी मनीषा हिरामण गायकवाड, पलूस पंचायत समिती गण नंबर 66 मधून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी फाउंडर ॲडव्होकेट सुरेश माने, सुप्रीम कोर्ट, उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे। माझ्या पक्षाच्या वतीनं मी तळागाळातील आमच्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे। माझे वडीलसुद्धा सोसायटीमध्ये 3 वेळा हॅट्रिकने निवडून आलेले आहेत। मला फक्त माझ्या वडिलांचा गरिबीतूनच माझ्या वडिलांनी शेतकरी बंधूंसाठी काम केलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला आहे, म्हणून मी यामध्ये उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। मला माझ्या पंचक्रोशीतील सर्वच लोक लहानपणापासून ओळखत आहेत। रामानंद नगर, सावंतपूर वसाहत, नागराळे या गावातून येतात, पण माझ्यासारखी सामान्य मुलगी आपल्या विचाराच्या आणि कामाच्या पावतीनं पलूस पंचायत समिती गण 66 रामानंद नगर या ठिकाणं शिट्टी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या या पक्षाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई गायकवाड या 66 गणामधून शिट्टी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहोत। आम्ही या गावामध्ये जे काय प्रलंबित प्रकरणं असतील, जे काही विकासाचे कामं रखडले असतील, हे सर्व आम्हाला माहीत आहे आणि या कामामध्ये आम्ही पूर्ण गावाचा विकास कसा होईल, या गावामध्ये शेतीचे जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही शेतीविषयीचे कर्ज असतील, तर याविषयी या गावकऱ्यांना आम्ही त्यांच्यामध्ये कशा प्रकारे मदत करता येईल आणि या गावाचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल, या दृष्टिकोनातून